वर्तकनगर यशोधननगर येथे राहणाऱ्या वंदना माने आपल्या पतीसह सकाळी 6 वाजता मॉर्निंग वॉक करत असताना दोन अनोळखी इसमांनी मोटरसायकलवरून येऊन जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील चेन चोरत असताना वंदना माने यांनी चोरट्यांचा हात धरून विरोध केला असता चोरट्याने त्यांना धक्का देऊन खाली पाडले व त्यांच्या गळ्यातील चेन खेचून मोटरसायकलवरून पळून गेले। याबाबतची तक्रार वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून त्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाकचौरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या व आरोपीच्या तपासासाठी पथक तयार केले। त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासास सुरुवात केली। प्रथम फिर्यादी वंदना माने यांच्याकडून आरोपीच्या वर्णनाची माहिती प्राप्त करून घेऊन घटनास्थळीचे परिसर तांत्रिक माहितीने बारकाईने तपासणी करण्यात आली। मुंब्रा डायगर मानपाडा मार्गे अंबरनाथ शहराकडे पळून गेल्याची आरोपी खात्रीलायक माहिती मिळाली असता पळून जाण्याची संधी न देता मोठ्या शिताफीने यातील आरोपी जाफर युसुफ जाफरी वय 26 वर्ष तसेच संदीप प्रसाद याला देखील आंबोली कल्याण येथून ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता या गुन्ह्यातील तसेच इतर गुन्ह्यातील जबरी चोरी केलेले एकूण 3,90,240 रुपये किमतीचे सोन्याचे चेन मंगळसूत्र हस्तगत केले आहे। तसेच 1,20,000 रुपये किमतीचे 2 मोटरसायकल, 15,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल असे एकूण 5,25,240 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आपल्याकडे वर्तकनगर पोलीस स्टेशनला फिर्यादी वंदना प्रकाश माने यांनी आपल्याला एक दिनांक 12/3/25 एक फिर्याद दिली होती। त्याच्यामध्ये सकाळी 6 वाजता ते मॉर्निंग वॉकला जात असताना आईमाता चौकाच्या ठिकाणी एक 2 अनोळखी चोरट्यांनी त्यांची जी सोनसाखळी आहे चेन ती त्यांना मॉर्निंग वॉकला जात असताना ती खेचून नेली होती। त्या अनुषंगाने आपल्याकडे 229/2025 असा BNS 304(2), 309(4) आणि 3(5) असा BNSच्या ह्या सेक्शनखाली गुन्हा दाखल होता। गुन्हा दाखल झाल्यापासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तकनगर तसेच त्यांची तपास पथकाची टीम जी आहे PSI चिंतामण आणि त्यांची संपूर्ण टीम त्या अनुषंगाने तपास करीत होती। तर तपासामध्ये काही तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा त्यांनी उघडकीस आणला आणि यातील जो आरोपी आहेत जाफर जाफरी आणि संदीप प्रसाद दोघंही राहणारे आंबिवलीचे आहेत। दोन्ही आरोपींना त्यांनी 2 तारखेला अटक केली, 2 एप्रिलला, आणि त्यांच्याकडून साधारणतः 5,25,240 रुपयेचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। त्यामध्ये 3,90,000चं सोनं आहे, त्याचबरोबर 2 मोटरसायकल याच्यामध्ये जप्त केलेले आहेत, त्याचबरोबर 2 मोबाईल फोन देखील यामध्ये जप्त केलेले आहेत। आता सदर आरोपींच्याकडे आपण अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून जवळजवळ 8 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्याच्यामध्ये वर्तकनगरचे 4 गुन्हे आहेत, चितसर पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा आहे, कळवा, नवघर आणि खडकपाडा पोलीस स्टेशन असे 8 गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आलेले आहेत। अधिक तपास त्यांच्याकडे अजून सुरू आहे। त्याच्यामध्ये टोटल 14 गुन्हे म्हणजे 8 गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिलेली आहे, त्याचबरोबर याशिवाय 14 गुन्हे आणि 1 बॉडी ऑफेन्स आहेत, असे जवळजवळ 15 गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल असल्याचं आपल्याकडे निष्पन्न झालेलं आहे। त्यांची मोडच अशीच होती की जे मॉर्निंग वॉकला जाणारे किंवा रस्त्यावर फिरणारे जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा एकटे जाणारे आहेत तर त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांची चेन स्नॅच करणं ही त्यांची मोडच होती।